मंडळी, भरलेल्या वांग्याची भाजी तर तुम्ही बनवलीच असेल, पण तुम्ही कधी भरलेल्या बटाट्याची भाजी बनवली आहे का? नाही ना? चला मग आज आपण बटाटा सीरीजमध्ये स्टफ्ड पोटॅटोज इन ग्रेव्ही म्हणजेच भरलेल्या बटाट्याची भाजी आज आपण बनवतोय. नमस्कार मंडळी, सुनीता लावंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. भाजी एक आणि कृती अनेक अशी आपली सिरीज चालू आहे. तर सध्या बटाटा सिरीज आपली चालू आहे. तर ह्या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भरलेल्या बटाट्याची भाजी बनवतोय. चला मग ती कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. भरलेल्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी 300 ग्रॅम लहान बटाटे घेतले आहेत. तर आधी हे बटाटे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचेत. याला बरीच माती लागलेली असते. बटाटे धुतल्यानंतर त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, असं साल काढायच्या ह्या पिलरने साल काढून घ्यायची. तर सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली आहे. आता ह्या बटाट्यांना आपल्याला पोकळ करून घ्यायचं आहे. त्यासाठी पिलरच्या टोकाने बटाटा असा पोखरून घ्यायचा. पिलरने नाही जमलं तर छोटा चमच्याच्या दांड्याने किंवा चाकूने बटाट्याला असं पोकळ करून घ्यायचं. याला आरपार होल करायचं नाही, यामध्ये आपण सारण भरणार आहोत. तर बघा, सगळ्या बटाट्यांना असं हॉलो करून घेतलंय, म्हणजेच पोकळ करून घेतलंय. हा जो पोखरलेला बटाटा आहे तो फेकून द्यायचा नाही, त्याचाही वापर आपण पुढे करणार आहोत. आता काय करायचं, ह्या बटाट्यांना आतून बाहेरून चिमूटभर मीठ चोळून घ्यायचं, म्हणजे मग बटाटे खाताना फिके लागत नाहीत. मीठ चोळल्यानंतर हे बटाटे एका चाळणीत काढून घ्यायचे. पोखरलेला बटाटासुद्धा यामध्ये काढून घ्यायचा. आता ही चाळणी उकळत्या पाण्यावर ठेवून 5 ते 7 मिनिट याला वाफवून घ्यायचं. 6-7 मिनिटानंतर पहा, बटाट्याचा रंग बदललाय. बटाटे आपल्याला फक्त 50% शिजवून घ्यायचेत, फार जास्त शिजवायचं नाही. बटाटे बाहेर काढून यांना जरा थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर बटाट्यांना आपल्याला खरपूस तळून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर एक एक बटाटा तेलामध्ये सोडून उलटपालट करत छान सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यायचे. बटाटे असे खरपूस तळले की खायला खूप मजा येते. तुम्ही हे तळलेले बटाटे असे सुद्धा खाऊ शकता, खूप भारी लागतात. तर सगळे बटाटे आपले छान खरपूस तळून झाले आहेत. चला आता यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग करूयात. स्टफिंगसाठी 100 ग्रॅम पनीर बारीक किसणीने किसून घ्यायचं. आता ह्या किसलेल्या पनीरमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या. हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा मिरची पावडर घातली तरी चालेल. बारीक कापलेले काजूचे तुकडे घालायचे. त्यानंतर मनुके असतील तर घाला, नाही घातले तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा खोबरं, थोडंसं मीठ आणि साखर घालायची. उकडून घेतलेला बटाटा जरा कुस्करून घालायचा आणि हे मिक्स करायचं. बटाट्यामुळे सारणाला चांगलं बाइंडिंग येतं. तर असं हे आपलं सारण तयार झालं आहे. बटाटेही आपले चांगले थंड झालेले आहेत. तर आता बटाट्यामध्ये आपण सारण दाबून दाबून भरून घेऊयात. तर बघा, आपलं सगळ्या बटाट्यांमध्ये सारण भरून झालं आहे. चला आता ग्रेव्हीची तयारी करूयात. त्यासाठी आधी मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मीडियम साईजचे 2 कांदे कापून घालायचे. 4 चमचे ओलं खोबरं घालायचं. 5-6 काजू घालायचे. त्यानंतर आलं, लसूण आणि ओल्या मिरच्या घालायच्या. हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालेल. कोथिंबीर आणि अर्धी वाटी दही घालायचं. त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून याला बारीक वाटून घ्यायचं. वाटताना यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही, दह्यामध्येच हे चांगलं बारीक वाटलं जातं. गॅसवर 1 मोठा चमचा तेल तापवून त्यात चिमूटभर हिंग आणि हळद घालायची. त्यावर 1 बारीक कापलेला टोमॅटो घालायचा. मोठ्या गॅसवर टोमॅटो चांगला भराभर परतून घ्यायचा. टोमॅटो चांगला सॉफ्ट झाल्यावर त्यावर वाटलेला मसाला घालायचा आणि तोही चांगला खरपूस आणि कडेने तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला परतताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची. कडेने तेल सुटायला लागलं की 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा. गरम मसाल्याऐवजी किचन किंग मसाला किंवा घरगुती काळा मसाला घातला तरी चालेल. मसाले 1 मिनिट परतल्यानंतर 2 वाट्या पाणी घालून याला मिक्स करायचं. मला ही ग्रेव्ही खूपच घट्ट वाटते आहे, म्हणून मी यामध्ये अजून पाणी घालते. ग्रेव्ही फार जास्त पातळी करायची नाही. आता चवीनुसार मीठ आणि साखर घालायची. साखरेमुळं सर्व चवी एकदम बॅलन्स होतात, त्यामुळे थोडीशी साखर घालावी. आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर 4-5 मिनिट हे जरा उकळू द्यायचं. 4-5 मिनिटानंतर पहा, काय मस्त तेलाचा तवंग आला आहे. ग्रेव्ही आपली छान शिजली आहे, काय मस्त दिसतीये. आता ह्यामध्ये भरलेले बटाटे घालूयात. सणावाराला किंवा पाहुणे आल्यावर किंवा स्पेशल ओकेजनला पार्टी वगैरे असेल
तेव्हा ही भाजी आवर्जून करावी. एकदम हॉटेलसारखी होती. पाहुण्यांना नक्कीच आवडेल. आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर 2-3 मिनिट याला जरा उकळू द्यायचं. 2-3 मिनिट उकळल्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. खूपच भारी होती ही भरलेल्या बटाट्याची भाजी. चपाती, नान, फुलके, पराठ्याबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आगळी-वेगळी भरलेल्या बटाट्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या भागामध्ये बटाट्याच्या अजून एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.